नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार पगारे, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव वसुंधमधून आज 4-5 गाड्या आले बघू शकता। विषय असा आहे का आज प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। त्या कारणामुळं शेतकरी बांधवांनी माझा अंदाज नाही का त्या कारणामुळं लोकांनी कुडले नसेल। बघू शकता गाड्या बघू शकता, सॉरी एक गाड्या 4-5 गाड्या आहे। बघू काय भाव जातो, काही नाही निलाव होईल त्या मालाचा बघू। त्याच्यानंतरून आज मोठी चांगली गोष्ट झाली आहे, आपलं पेपर फुटी झाली होती त्याच्याबद्दल विषय असा झाला आहे का नाही का धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिला। चांगली गोष्ट झाली आहे शेतकरी बांधवांकडून आणि मार्केट कमिटीकडून तुम्हाला थँक्यू तुम्ही केल्याबद्दल। बघू आता एक्सपोर्टचे व्यापारी आहे विशाल भाऊ, त्यांच्यासोबत बोलू। बघू शकता मित्रांनो, निलाव अजून चालू झाला नाही, अजून व्यापारी बंधूंना विचारू। नमस्कार नमस्कार रोहित भाऊ, पुढं काय विकतंय म्हणजे त्या 3-4 दिवसापासून मंडी पडली आहे त्या हेतून पुढं काय विकतंय तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सांगा। भाव तर वाढणारच आता, 1-2 दिवसामध्ये भाव माल पण कमी आहे पिंपळगावमध्ये, तर शेतकऱ्यांनी माल घेऊन यावं इकडं। माल तर आलाच पाहिजे, आता भरपूर व्यापारी आहे इथं इच्छुक आहे घ्यायला, पण माल येईना। पण नमस्कार चाचा। नमस्ते भैया, नमस्ते। विषय असा आहे 2-3 दिवसापासून भाव पडलाय, हां तर काय समोर काय विकतंय तुम्ही ह्याबद्दल तुम्ही माझ्यासोबत बोला का बरं पडला, शेतकरी बांधवांना हे कळून घ्यायचं आहे। हे प्रश्न तुम्ही जे विचारलाय ना ते एकदम बरोबर विचारलं, कारण पहिले 8 दिवसापूर्वी भाव चांगला होता आणि अचानक बाजार का पडली। शेतकरी बांधवांना पण एक असं हे झालं का आता आम्ही माल वाढू राहिले आमचे नाही का, आणि इथं बाजारची परिस्थिती डाऊन झाली। बाजार डाऊन व्हायचा विषय असा आहे का 8 दिवसापासून बाहेरच्या मंडळाला पाऊस इतका चालू आहे तर लोकांना बाहेर निघायला चान्स नाही आहे। आपल्या इथं पण चालू आहे, एवढा पाऊस आहे तिथं, आपल्या इथं कमी आहे फिरायला चान्स आहे। तिथं डायरेक्ट गल्लीत त्यांची जिथं दुकानं आहे ते दुकानामध्ये सुद्धा पाणी आहे। एवढा पाणी असल्यामुळे काय माल खपत नाही तेवढा, त्यामुळे माल विकला जात नाही, डाऊन आहे। पुढं थोडं वातावरण सुधारलं तर चांगला बाजार वाढायची वाढेल शक्यता आहे। वाढेल ना बाजार वाढेल असं वाटतं आम्हाला पण। चाचाला विचारू, चाचा काय वाटतं वाढेल बाजार? बाजार वाढणार आहे, ऊन वगैरे पडल्यानंतर पाऊस वगैरे कमी झाल्यानंतर वातावरण साफ झाला, थोडा माल बी वाढेल। लोडिंग पण बंद आहे आता, जवळपासच माल जातो, जास्त लांब काही माल जात नाही, लोकलच जातोय। लोकलच जातोय। त्याच्यामुळे थोडीशी बाजार डाऊनच आहे, कारण पुढे पाऊस चालू आहे खूप, त्याच्यामुळे बाजार डाऊन आहे। पण बाजार वाढेल, शेतकऱ्यांनी मालावर लक्ष द्यावे, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे। चलो चाचा आपल्याला आवाज देत होते, चाचा बोलो। किधर से? हरियाणा से। तुम्हारे इधर क्या बिक रहा? नहीं सब आएगा, ये तुम्हारा आएगा, वो मत बोलो। आएगा ना, मैं क्या बोल रहा सामने हिंदी नहीं बोलता त्यांना। चाचा बोला, समोर तुमच्या कोणत्या मंडीला जातो माल? हरियाणा मंडी। काय भाव जातो? हरियाणा मंडीला माल जातो आता, पण आपण 5 मिनिटानंतर बोलू, कारण तिकडे आता माल सुरू झालेला आहे। आपण त्याच्यात पहिले आपण बघू काय विकला जातो आज, मग पुढे बोलू। बघू शकता मित्रांनो, माल तिकडे चालू झाला आहे, म्हणजे अजून चालू झाला नाही, इकडूनच चालू होतोय। काय भाव जातो काही नाही, बघू। बघू शकता मित्रांनो, शुभेच्छा किशोर भाऊचा वाढदिवस आहे, त्यांना सगळ्या शेतकरी बांधवांकडून आणि व्यापारी बांधवांकडून शुभेच्छा। किशोर भाऊ हॅपी बर्थडे, धन्यवाद। जाऊ दे मला बाहेर आता। निलाव करणारे यांचा हार्दिक शुभेच्छा। 500 रुपये, 600 रुपये 600 रुपये 10, 15, 20
750 रुपये 750 रुपये 700 रुपये 700 रुपये नूर सेठ 700 रुपये 700 700 रुपये ती गोल्टी कर 200 रुपये नूर शेठ 400 रुपये या तुम्ही 405 नाही नाही होणार. गोल्टी किती आहे पटकन सांगा. 700 रुपये गेलाय. पावती घे तर बघू पावती काय जाते. 700 रुपये दाखव. कुठं खाली करायची नूरकडे होईल खाली. चला बघू. 700 रुपये पुन्हा एकदा 700 रुपये गेला माल. 300 रुपये 700 रुपये बारीक माल जाईल मित्रांनो, बघू शकता एकदम बारीक आहे. 700 रुपये जाईल. 700 रुपये पुन्हा एकदा. 600 रुपये पुढे किती गाड आहे 650 करा 650 रुपये 700 रुपये 700 रुपये 750 रुपये 750 रुपये 800 रुपये 800 रुपये 805 रुपये अरे 5 805 10 15 अरे 5 820 रुपये 825 करा 30 35 40 50 850 855 करा 60 65 करा 70 75 900 900 रुपये 900 रुपये नूर करा 900 रुपये गेला. बघू शकता माल. मालाला बघू शकता बघा. माल बघा. माल बघा 900 रुपये गेला आहे. माल बघू शकता. हे बघा क्रॅकिंग माल आहे. हे बघा बघू शकता. बघू शकता. हो कुठला माल आहे. खडकोदरचा. किती तोडा आहे. दुसरा तोडा आहे. माल कधी वाढेल. पुढच्या कुड्याला वाढेल माल. बघू शकता मित्रांनो. हे बघा ही पावती 900 रुपयाची. 900 रुपये गेला बीडमध्ये 300 रुपये 400 करा 5 कर 20 400 झाले 405 रुपये 10 15 20 450 450 रुपये नूर करा काय भाव गेला. काय भाव गेला. हो किती या. काय भाव गेला. काय भाव गेला. 800 रुपये. कुठला माल आहे. हो कुठला माल आहे. दुगावचा. किती तोडा. 800 रुपये चौथा तोडा. खूप कमी माल निघाला. करा 400 उन्ह होतं. बघू झाला. 700 रुपये देऊन टाका 700 रुपये 700 रुपये जिगर करा गोल्डीवाला 200 रुपये 400 करा गोल्टी 400 रुपये 400 रुपये नूर करा गोल्टी सुद्धा 400 रुपये जाती म्हटल्यावर आपलं छातीला माती. हे काय भाव जाईल. काय भाव जाईल. 750 रुपये. कुठला माल. चांदोड दुगा चांदोड दुगाव. किती तोडा. चौथा तोडा आहे. हो तर मित्रांनो 750 रुपये. हा काय भाऊ घेतला तुम्ही. 700 रुपये. चला बघू पुढं. आजी पण आली आहे नारायणगाव इकडं. रोहित 700 रुपये 705 750 750 करा 800 कर 800 रुपये देऊन टाका 800 रुपये जिगर करा करा जिगर. हे गोल्टीवाला 200 रुपये 30 रुपये 235 40 50 300 रुपये गोल्टी ह्या गर्दीमध्ये तुम्हाला काय वाटतं. मार्केट पुढे राहील का नाही. राहील ना मार्केट. पप्पा भाऊ तुम्हाला काय वाटतं. मार्केट पुढे राहील का नाही. बघू चला. 30 कॅरेटला 400 रुपये. 400 रुपये 400 700 रुपये 700 रुपये 700 705. 705 रुपये करा 10 रुपये शाहू चालू आहे ना. शाहू किती आहे शाहू 30 नूर करा 715 रुपये 715 नूर करा 715 रुपये. शाहूवाले वारंवार विचारत राहत्या काय भाव चालू आहे काय नाही. रोहित भाऊ काय भाव घेतला. आज बाजार चांगले गेले पेक्षा चांगली बाजार तर जाईलच आहे पण फक्त गाळ्यावर जाऊन जादा कमी करू नका आपल्या शेतकरी बांधवांची. 800 रुपये जायले. 800 रुपये 750 शाहू का रे तू. नमस्कार. समोर काय विकतंय आपल्या इकडं. काल परवापासून
थोडंसं मार्केट डाऊन झालं आहे, त्या पद्धतीनुसार चांगला माल येतो आहे. तर डाऊन का झालं, समोर काय विकतं आहे? समोर युपी आज 400 450 विकत आहे आणि बँगलोरला भरून 250 रुपये 200-250 रुपये. बँगलोरमुळे परिणाम होईल त्याच्यात. नाही नाही, मी ते विचारलं नाही. तुमचा समोर तुम्ही जिडं पाठवत्या तिडं काय विकतं आहे? 400 रुपये 400 रुपये. घेते किती इथं मध्ये? इथून नाही चालू, बँगलोर काम चालू आहे. बँगलोरहून चालू आहे. इथून पण काम चालू करा, चांगला माल येतोय. इथून आवक वाढलं, इथून चालू होईल. आवक नाही. प्रयत्न करू आपण आवक वाढायचा. काल परवा होती आवक, आज 4 गाड्या आहे, 5 गाड्या म्हणजे 4-5 गाड्या आहे. होऊ शकता मित्रांनो, निलाव होईल. काय जातो काही नाही, बघू. नमस्कार, पुन्हा एकदा विचारू आपलं व्यापारी बांधवांना विचारू. नमस्ते शेठ. नमस्कार. समोर आता आजची बाजार तर चांगली होती, पण मागच्या 2-3 दिवसापूर्वी कमी बाजार होती. तर पुढं कशी बाजार राहील याच्याबद्दल तुम्ही मला काहीतरी सांगा. समोर बाजार यावर्षी टिकून राहील, टिकून राहील. माल पण भरपूर राहील. सध्या फक्त उठाव याच्यासाठी नाही आहे का सगळीकडे पाऊस चालू आहे सगळ्या राज्यांमध्ये आणि अतिप्रमाणात जास्त पाऊस चालू आहे. पहिले पण एकाची बॅडी घेतली ना, तो बोलला का नाही का पाऊस पाऊस वगैरे चालू आहे त्यांच्या इकडं, कारण पूर वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं माल कापा ना. आपल्या इकडं कमी पाऊस आहे, त्याच्यामुळं पावसामुळं थोडंसं गडबड आहे. अपडाऊन होईल, अपडाऊन बाजार भाव बाजार 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 भाव टिकून राहील ना. आणि ट्रान्सपोर्ट पण चालू नाही झालेले आहे. येत्या एक अर्धा दिवसात ट्रान्सपोर्ट लाईन पण चालू होऊन जाईल आणि उठाव पण चालू होऊन जाईल. बऱ्यापैकी आता थोडे व्यापारी यायला सुरुवात पण झालेली आहे. आज पण माल चांगला गेलाय, चांगल्या रेटमध्ये गेलाय. 700-800 रुपयापर्यंत पुकारलाय व्यापाऱ्यांनी. 300-350 रुपयापर्यंत उलटी पुकारलेली. 400 रुपये. 400 रुपयापर्यंत गेलेले आहे. तर मग जसं आवक वाढेल, थोडंसं लोकांना कळेल, तर मग मालाची आवक वाढली का काम सुरळीत चालू होतील. माल वाढला पाहिजे, मार्केट चांगल्या पद्धतीने चालू आहे. माल वाढला पाहिजे, हीच आपण हे करतो. बाकी काही नाही. आपल्या चॅनलला तुम्ही जुळून राहा. मी तुम्हाला रोजच्या अपडेट देत राहील. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू शेतकऱ्यांना, थँक्यू.